आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू खोलीला बाहेरनं कडी का लावलीस? ते बी वाघमारे आतमध्ये आहेत माहित असताना. आता मी जसं सांगेल तसंच करायचं. तू मोठ्या मनाने मंजूची माफी मागायची. या फुटलेल्या फ्लॉवर पॉट सारखीच होणार आहे बघा या घराची अवस्था. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? अहो म्हणजे हे समद घर फ्लॉवर पॉट आहे असं समजा. आता त्याला तडा गेलाय, पुढे जाऊन त्याचे तुकडे व्हायला वेळ नाही लागायचा. अहो मम्मी, मंजू वहिनी जेव्हापासनं घरी आलीये तेव्हापासनं पप्पा तिच्या बाजूने आहेत. तात्या साहेबांनी तर तिला थेट लेक मानलंय. आणि आज त्या सगळ्यामध्ये सत्या भाऊजींची बी भर पडली बघा. होय, आणि आता असं एक 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 करून ती समदांना स्वतःच्या टीम मध्ये सामील करून घेणार बघा. होय होय होय. ग बसा. डोसकं फिरलं का तुमच्या तिघींचं पण? असं काही पण होत नसतंय. अहो आता अजून काय व्हायचं बाकी राहिलंय. मी जेव्हापासून या घरात लग्न करून आली ना तेव्हापासून सत्या भाऊजींना एकदा बी तुम्हाला जाब विचारायला बघितलं नाही मी. आज ते बी बघितलं बघा. आणि जेव्हा लेक आपल्या बायकोच्या बाजूनं आईशी भांडतो का नाही तेव्हा समजून जायचं का आईची काशी यात्रेची वेळ झाली. म्हणजे ऍक्सिडेंटल जाऊ बाई आता सत्या भाऊजींना आपल्या बाजूनं करतात का नाही बघा तुम्ही. अहो मम्मी, तुमच्या हातून डाव सुटत चाललाय बघा. असा कसा सुटल? डाव पण मीच खेळणार आणि मीच जिंकणार. कोण आहे मी? तात्यासाहेब, लोकनेता तात्यासाहेब आहे मी. काय गरज होती कार्यक्रमात यायची? तुझ्यामुळं माझ्या चारित्र्यावर एक जरी डाग पडला ना तुकडे तुकडे करीन आणि कुत्र्याला खायला घाले. तुमचा काहीच कॉन्टॅक्ट. दाखव त्याला. बघ, हा मुलगा आहे ना तुझ्या मालाच्या नशेमुळे अनस्टेबल झालाय. आता पोलीस ह्याच्या थ्रू तुझ्यापर्यंत पोहोचतील आणि तुझ्या थ्रू आमच्यापर्यंत. मग काय करणार आम्ही? म्हणून सांगतोय, हे प्रकरण निवळच तोपर्यंत आम्ही धंदा बंद करतोय. मी वरती उत्तर. कोणाला काय उत्तर द्यायचं तो तुझा प्रश्न आहे. पण तात्यासाहेब, नका पाहू बाई माग वळून. नका नका पाहू बाई माग वळून. ठीक आहे, चालेल. तुमचा भाऊ एकदा शुद्धीवर आला की मला कळवा, मी येते. बर. म्हणजे नक्की काय केस काय आहे? अगं तो एक मुलगा आहे ना, तो हॉस्पिटल. अगं चल लवकर लवकर घरी निघूयात. असं पण बाईच्या जन्माला आल्यावर घरी जाऊन कामच करायची असतात. भारती मावशी, अहो वेळ आहे अजून.
सत्य हाय कसं आहेस तू चहा पिणार थांब मी आता चहा नाही नाही नको. ते मी इथनच जात होतो तर म्हणले की जाता जाता तुम्हाला बी सोबत घेऊन जावं. हा म्हणजे मेडल मिळालं म्हणून बायकोचं लयच लाड चालू आहेत वाटतं. लाडबीड काय नाही, ते मी आपलं सहज जात होतो तर. बरं बरं राहू देत, चालू दे तुमचं, मी येते. मी आलेच बॅग घेऊन. द्या मी घेतो. नाही राहू दे. बर चला. सांगा की कुठे घेऊन निघालाय. 1000 वेळा विचारलं तरी बी काय बोलत नाही. सांगतो की चला. हाव काय झालं? हे काय करताय? वाघमारे तुम्ही मला सांगितलं का नाही? म्हणजे काय म्हणताय नक्की? वाघमारे देवाच्या साक्षीनं हात जोडून येऊ सत्या, मम्मीने तुम्हाला जो काही त्रास दिला त्यासाठी माफी मागतोय. मला माहिती आहे तुमच्यासाठी आजचा दिवस लय म्हणजे लय महत्वाचा होता. तुम्ही जर वेळेत पोहोचला नसता ना तर सगळ्या लोकांचा गैरसमज झाला असता. तुमचे सिनियर बी तुमच्यावर नाराज झाले असते. मम्मीनं असं करायला नको पाहिजे होतं. मम्मीनं जे काय बी केलं त्यासाठी मी तुमची माफी मागतो. तू हे सांगायला मला इथे घेऊन आलास?
वाघमारे. हा हो वाघमारे मॅडम, मी तेवढ्या सिरियसली तुमची माफी मागतोय आणि तुम्ही डोक्याने मॅड असल्या का हसत बसलाय वे. पहिली गोष्ट, तुम्हाला असं माफी मागताना बघूनच हसायला येते. तुमचा चेहरा नाही बघवत असा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला कुणाची माफी मागायची गरज नाही, कारण मला कुणाचा बी राग आलेला नाही, ना तुमचा ना मम्मी साहेबांचा. तरी बी मम्मीनं असं नव्हतं वागायला पाहिजे. हे बघा, त्यांच्या सून म्हणून वेगळ्या अपेक्षा असतील, त्याला आपण काय करणार. आणि ज्या सिच्युएशन मध्ये आपलं लगीन झालंय ना, त्यांचा राग साहजिकच आहे. तेव्हा मला कुणाचा बी राग आलेला नाही. चला जाऊ. मला वाटलं होतं त्यापेक्षा लईच वेगळं आहे तो वाघमारे. हो सत्यजित सुर्वे, चला की. चला. ही नेबलड बॅग जर ह्याच घरात राहिली तर माझा सत्या कायमचा तिच्या मुठीत जाईल आणि माझा बी ह्या घरावरचा दरारा कायमचा संपल. पण असं काही बी होऊ द्यायचं नाही आपल्याला. डोंट वरी मम्मी, तुम्ही का नाही काहीच काळजी करू नका. बघा, आम्हाला ठाव आहे तुम्ही वाघीण आहे, वाघीण. हार मानणाऱ्यातल्या नाहीत तुम्ही. होय, त्या मंजुवनीला चितपट केल्या बिगर सोडत नसतात तुम्ही. आणि तसं बी तुम्ही हाय तसले कपटी डोक्याच्या. अहो मम्मी, म्हणजे तुमच्याकडं काय ना काय प्लॅन रेडी असतील ना, तेव्हा तुम्ही लई हुशार डोक्याच्या आहेत असं म्हणायचं होतं तिला. होय की नाही ग सवे? होय होय, मला बी तीच म्हणायचं होतं. म्हणजे समदे पेल्या मीच करत बसते आणि तुम्हाला कशाला ठेवलंय? शेल्प्या काढायला रीला सोडायला? असू दे, बघते माझं मी काय करायचं ते. मम्मी बघा कसं जोडीनं आलेत नवरा बायको सारखं. माझ्या लेकरा कोकरा वाघरा आज तर काहीचा ड्रायव्हर बनवूनच आलास तू. त्यापेक्षा घर जावाई बन की आणि जा त्यांच्या खुरड्यात राहायला. मम्मी, मला महत्वाचं बोलायचं होतं म्हणून मी गेलो होतो. हे नेबळट, माझा लेक लहानपणापासून एक शब्द मला कधी उलटा बोलला नाही. पण तू तुझा ही भोळा चेहरा करून अशी काय जादू केली त्याच्यावर, म्हणून डायरेक्ट जा बिचारा लागलाय त्यो. मम्मी काय जादू बी बस, एक शब्द मला आता ऐकून घ्यायचं नाही. आणि तू माझ्या लेकाला माझ्यापासून दूर करायची सुरुवात केलीच ना शेवटी. पण मी बी माग हटणार नाही. आणि माझ्या लेकाला तुझ्या तावडीत सापडू देणार नाही. आणि तुला ह्या घराबाहेर काढल्या बिगर शांत बसणार नाही. बघशीलच तू आता. वाघमारे, तुम्ही जावावर. दादा, दादा काय होतंय तुला? दादा, डॉक्टर, 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 नर्स, डॉक्टर, डॉक्टर, नर्स,
डॉक्टर, नर्स, नर्स, अहो माझ्या भावाला आत्ताच शोध आली. तुम्ही प्लीज डॉक्टरांना बोलवा ना लवकर. काय नक्की? हो ठीक आहे. मी आत्ताच त्याची बोट हालताना पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, तू रूम मध्ये थांब, मी डॉक्टरांना घेऊन येते. प्लीज प्लीज लवकर या. डॉक्टर, काय? डॉक्टर त्या पेशंटला शुद्ध आली. असं चला बघू. साहेब मॅटर झालाय. तो पोरगा शुद्धीवर आलाय. तुला मी सांगितल्याशिवाय काही करू नकोस. तू फक्त एक काम कर, कोणता पोलीस त्याचा जबाब लिहून घेतोय ना त्याकडे नीट लक्ष ठेव आणि मला कळवत जा. ठीक आहे. तात्यासाहेब, एक मॅटर झाला. तो मुलगा शुद्धीवर आलाय. होय हो. हा इथं मागणं केसांना व्यवस्थित मेहंदी लागली का बघा की जरा. याचा काय उपयोग आहे का? काय फायदा आहे का त्याच्याने? म्हणजे मी काय म्हातारी झाली हवी? अगं तू देखना दिवस आहे, पण आता डीजेच्या लग्नाला टाइम आहे ना अजून, म्हणून म्हणलं आहे का नाही. रत्ना, म्हणजे ऐक की, म्हणजे मी तुला काहीतरी सांगणार आहे आता, पण तू पटकन चिडायचं नाही माझ्यावर आणि खेचायचं बी नाही. तसं असेल तर मग बोलतो. बोला. मला काय वाटतंय माहिती का, मंजूचा विषय सोडून दे, त्यांनी काहीच फायदा होणार नाही. हे बघ, मी म्हणलो तर चिडायचं नाही माझ्यावर, खेचायचं नाही. ते बघ, ते डोळे जरा बारीक कर, बारीक कर, लय मोठे. काय घेऊन आलाय का काय? काय बी बरळत आहे ती? बरळत नाहीये, खरं तेच टाकतोय. कार्यक्रमाला होती ना तू, डोळे काय फुटले तुझे, दिसलं नाही का तुला? तो सत्यच मंजूला गाडीवर घेऊन आला. मंजूनी भाषणात त्याचेच आभार मानले, त्याचंच कौतुक केलं, समजा श्रेय त्यालाच दिलं. आधी होतं का असं? मग आताच कसं काय झालं? कारण ती काउन्सिलर कोण बाई आली का नाही, तिने केलंय समज. नाही ती ही दोघं अगदी अशी होती, हे जो तोंड इकडं, ही जो तोंड इकडं. आता आता बघितलं केवढी जवळ झाली. मिसेस रत्ना काटे, तुमचं आता काही चालणार नाही. गेला तुमचा तो राग, गेलं तुमचं ते वरडणं. हा डाव तुमच्या हातून निष्ठत चाललाय. असा बरा निष्ठून दिन मी. काय जरी झालं तरी रत्ना काटे हाय मी. मंजीला माझी सून करून घेतल्या बिगर मी शांत बसायची नाही. माझा लेक लहानपणापासून एक शब्द मला कधी उलटा बोलला नाही, पण तू तुझा ही भोळा चेहरा करून अशी काय जादू केली त्याच्यावर, म्हणून डायरेक्ट जा बिचारा लागलाय त्यो. माझ्या लेकाला माझ्यापासून दूर करायची सुरुवात केलीच ना शेवटी, आणि माझ्या लेकाला तुझ्या तावडीत सापडू देणार नाही. पण तुला ह्या घराबाहेर काढल्या बिगर शांत बसणार नाही. मम्मी जे काय बोलली त्यांना कन्फर्म हर्ट झाला असणार वाघमारेंना. वाघमारे, हा? कुठला विचार ठरवलाय? बसा बसा बसा, हो बसा. मम्मी जे काय बोलली त्याचं वाईट वाटलं का तुम्हाला? वाघमारे, तुम्ही उगाच टेन्शन घेताय बघा. मम्मीचं बी तसं चुकलंच म्हणा. तिची सवयच आहे, ती रागात काय बी बोलून जाते, पण तिच्या मनात काय बी नसतं. वाईट नाही ती. आणि तुम्हीच तर म्हणला होता ना की ज्या सिच्युएशन मध्ये आपलं लग्न झालंय त्यात मम्मीचं चिडणं साहजिकच आहे. तसं नाही, मला का त्यांच्या बोलण्याचा राग आला नाही आणि वाईट बी नाही वाटलं. आणि वाघमारे, मम्मी तुम्हाला जे पगाराच बोलली ना ते मनावर नका घेऊ. आणि फक्त तुम्हीच नाही तर प्रत्येक कमावत्या स्त्रीचा
तिच्या पैशांवर तिचाच हक्क असायला पाहिजे. वय म्हणजे आईला, बहिणीला, मैत्रिणीला आणि चुकून गळ्यात पडलेल्या बायकोला बी. काय वाघमारे, तुम्ही पण ना. बर, हे समज सोड. मला एक दुसऱ्याच गोष्टीची भीती वाटायला लागली. कसली? मम्मी साहेबांना असं वाटायला लागले की आपण एक दुसऱ्यांना नवरा बायको मानायला लागलोय. ते तर तिला दर मिनिटाला वाटत असतं. तसं नाही सत्या, मी काही तर कायमची थांबणार नाही हे तुला बी माहिती आहे. पण मम्मी साहेबांनी तुला जन्म दिलाय, तुला वाढवलंय, त्यांचा लई जीव आहे तुझ्या. तेव्हा हे नातं जप. मी काय आज न उद्या निघूनच जाणार आहे. चल येते मी. एकाच दिवसात किती वेळा भावकून जाणार आहे वाघमारे?